प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र मालिका आता जबरदस्त वळणावर आली आहे। मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवत आहेत। आता ही रिया हॉस्पिटलमध्ये आलेली आहे। आता या अंजलीला पाहताच रिया या राकेशचं म्हणजे सर्वेशचं सगळं काही सत्य सांगून टाकणार आहे। तो माणूस पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, तो माणूस किती फसवा आणि नीच आहे हे सगळं काही अंजलीला सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, रियाचं म्हणणं अंजली ऐकून घेईल का आणि अर्णव आणि ईश्वरीने या रियाला घेऊन केलेलं प्लॅनिंग सक्सेसफुल होईल का, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण आजच्या भागामध्ये असं पाहणार आहोत की इकडे अंजलीचा खूपच भडका झालेला असतो। ती आता ईश्वरी आणि अर्णवला वाटेल तसं बोलत असते। आता अर्णवला ती सारखी धमकी घालत असते की तुम्ही दोघांनीच हे केलं आहे आणि तुमच्या दोघांमुळेच यांच्यावर ही वेळ आली आहे। तुम्ही दोघांनी नाही तसले घाण आरोप त्यांच्यावर केले, म्हणूनच त्यांचा हा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचा ॲक्सिडेंट नाही तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। आता अंजली अर्णवला म्हणत असते, मी तुझ्या बायकोला सोडणार नाही, तिला मी जेलमध्ये घालवूनच गप्प बसणार आहे। त्यावेळेला आता आजी अंजलीला रागवत असतात, अगं अंजली, आपल्याच माणसावर असे आरोप करून तुला मिळतं तरी काय ग। त्यावेळेला आता अंजली आजीवर सुद्धा ओरडते। त्यामुळे आता कोणीही अंजलीच्या नादी लागत नाही। आता इथे ईश्वरी आणि अर्णव खूपच घाबरलेले असतात। आता इकडे मामींचं मात्र काही वेगळंच चाललेलं असतं। आता या मामी ICU मध्येच राकेशला भेटण्यासाठी धावत असतात। आता तिथे डॉक्टर अडवतात आणि या मामींच्या मनामध्ये वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं की हा राकेश नेमका बाहेर गेला कसा आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला कसा, नेमका याचा ॲक्सिडेंट झाला आहे की हा नाटकच करत आहे, हे कन्फर्म करण्यासाठी आता मामी वेगवेगळे प्रयत्न करायला सुरू करतात। तेवढ्यातच मामींना आता रियाची आठवण होते। या मामी रियाला फोन करून सांगत असतात की सर्वेश म्हणजेच राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे। आता रियाला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो आणि रिया फोनच कट करते। आता मामींनी फोनवर रियाला असं सुद्धा सांगितलेलं असतं की तू पटकन हॉस्पिटलला ये। आता इकडे रिया मात्र विचार करायला लागते की हा सर्वेश इतका खोटारडा आहे की खरंच याचा ॲक्सिडेंट झाला आहे का हा नाटक करतोय, हे पाहायलाच हवं। आता इकडे रिया हॉस्पिटलला येणार असते। आता अर्णवला हे समजतं की रिया हॉस्पिटलला येत आहे। आता अर्णव आणि ईश्वरी रियाला गाठतात आणि रियाला असं सांगतात की तिथे माझी ताई आहे, तिला सर्वेश म्हणजे राकेशचं सगळं काही सत्य तू सांगायचं आहेस। त्यावेळेला तर रिया हो म्हणते आणि हॉस्पिटलमध्ये येते। आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर राकेशचा चेहरा दिसतच नसतो, त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू असते। आता इकडे अंजलीने रियाला चाळीच्या घरामध्ये पाहिलेलं असतं। आता रियाला पाहिल्यानंतर अंजली म्हणते, तू इथे कशी आली। त्यावेळेला रिया म्हणत असते, ताई तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे। त्यावेळेला अंजली म्हणत असते, काय सांगायचं आहे तुला। त्यावेळेला आता रिया म्हणते, मला सर्वेश म्हणजेच तुमच्या नवऱ्याविषयी सांगायचं आहे। त्यावेळेला अंजली म्हणते, माझ्या नवऱ्याचं नाव राकेश आहे। त्यावेळेला रिया म्हणते, हो ताई, तुमच्या नवऱ्याचं नाव राकेशच आहे, पण त्याने माझ्यासोबत फसवणूक केली आहे। माझ्यासोबत तो सर्वेश म्हणून राहत होता। आता आम्ही गोव्याला कितीतरी दिवस सोबतच होतो। आता अंजली रियाला म्हणत असते, ए मुली, काय खोटं बोलत आहेस, ते तसे वागणारच नाहीत, तू आणि काय नवीन सांगत आहेस। त्यावेळेला रिया म्हणते, ताई माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा नवरा एक नंबर फ्रॉड माणूस आहे। त्यावेळेला आता अंजली तिच्यावर खूपच चिडते। आता इथे रिया म्हणत असते, ताई तुम्हाला पटवून देण्यासाठी माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत। त्यावेळेला आता रिया पटकन मोबाईल काढते आणि मोबाईलमधील दोघांचे फोटो व्हिडिओ सगळं काही दाखवते। आता अंजली मात्र चांगलीच दचकलेली असते। आता तिला ते रिया आणि राकेशचे फोटो पाहून खूपच मोठा धक्का बसलेला असतो। आता रिया म्हणत असते, ताई एवढंच नाही तर तुमचा ज्या वेळेला फोन यायचा त्या वेळेला मी सोबतच असायची आणि मला तो सांगायचा की माझी बहीण आहे आणि माझं लग्न वगैरे काहीच झालेलं नाहीये। त्यावेळेला आता अंजली म्हणते, मी एकदा तुझा फोन उचलला होता ती तूच का। त्यावेळेला रिया म्हणते, हो मीच आहे ती। आता रिया म्हणत असते, ताई तुम्ही या माणसापासून लवकर स्वतःची सुटका करून घ्या, नाहीतर तुमची अशीच फसवणूक पैशासाठी तो माणूस करत राहील आणि ताई तो माणूस पैशासाठी कसं वाटेल तसं वागू शकतो आणि ताई तो माणूस पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो। त्याचा ॲक्सिडेंट झालाय की नाही हेच पहिल्यांदा कन्फर्म करायला हवं। तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण लवकरात लवकर त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे की नाही याचा शोध लावूया। तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे की ही रिया हॉस्पिटलमध्ये येऊन अंजलीला सगळं काही राकेशचं म्हणजे सर्वेशचं सत्य सांगणार आहे। पण इथे आता प्रश्न हा आहे की अंजली या रियावर विश्वास ठेवेल का। रियाच्या बोलण्यावर किंवा तिने दाखवलेल्या फोटोंवर खरंच अंजली विश्वास ठेवून तिचे डोळे उघडतील का पुन्हा ती अर्णव आणि ईश्वरीवर संशय घेऊन तुमचाच हा डाव आहे, तुम्हीच हिला आणला आहे असं काहीतरी म्हणेल, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर प्रेक्षकांनो, इकडे आता नम्रताच्या घरी जो मुलगा आलेला असतो त्याने सुद्धा वाटेला एका माणसाचा ॲक्सिडेंट झालेला
पाहिलेला असतो. तर इथे आता नेमका या राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे की नाही हेच पहिल्यांदा पाहिलं पाहिजे, आणि जर झाला आहे तर तो कुणी घडवून आणला आहे आणि राकेश नेमका घराबाहेर गेलाच कसा, हे सगळंच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिका वेगळंच वळण घेत आहे. या राकेशचे अगोदरचे कारनामे बाहेर येण्या अगोदरच त्याचं हे नवीन नाटक सुरू झालं आहे. आता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, यामुळे बरेच प्रश्न अर्णव आणि ईश्वरी समोर उभे राहिले आहेत. जर राकेश नाही यातून बाहेर आला तर ईश्वरी आणि अर्णवला खरंच पोलीस पकडून नेतील का, हे सुद्धा पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.